हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील वर्ड प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 2.6 मधील एक्झाम्पल नंबर 7th एक्झाम्पल प्रतीक एक्स. ओके, हे इथपर्यंत आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8 और क्वेश्चन नंबर 8 आपण बघणार आहे. आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही फ्रॅक्शनशी रिलेटेड ऍडिशन ऑफ द फ्रॅक्शन. आता बघा, द टू फ्रॅक्शन्स आर गिवन 3/4 प्लस 1/4. आता या दोघांचं जर आपण ऍडिशन केलं तर डिनॉमिनेटर कडे आपण बघतो की डिनॉमिनेटर मध्ये 4 आहे आणि डिनॉमिनेटर दोन्ही फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर जर सेम असतील तर आपण न्यूमरेटरचं ऍडिशन करतो. ओके, म्हणजे 3 + 7 दॅट इज वी गेट द आन्सर 10/4. देन 2 × 2 = 4, 2 × 5 = 10, वी गेट द आन्सर 5/2. आता याच पद्धतीनं समजा आपण 1/4 + 1/4 + 1/4 + 1/4 केलं तर काय मिळेल आपल्याला? 1/4 + 1/4, तर आपल्याला आन्सर मिळेल 4/4 दॅट इज 1. डिनॉमिनेटर सेम आहेत, 1 + 1 + 1 + 1 1 2 3 4. टोटल यांचं ऍडिशन काय होईल? 4/4 और 4/4 दॅट इज 1. आता हेच जे आहे ते आपल्याला यूज करायचं कुठं? तर नेक्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे त्या एक्झाम्पल. आता समजा मी एक काम करतोय, मला 5 खड्डे मारायचे. मग 5 खड्डे मारण्यासाठी समजा एक खड्डा मी एका दिवसात पूर्ण करत असेल, म्हणजे मला एक वर्क काम पूर्ण करायचंय, वर्क कंप्लीट करायचंय. आणि ते वर्क काय आहे? तर एक वर्क आहे. कोणतं वर्क आहे? 5 खड्डे मारायचे. मग आता 5 खड्डे जर मारायचे असतील आणि मला जर 5 दिवस लागत असतील तर मग एका दिवसामध्ये मी किती काम केलं, किती वर्क केलं? तर एका दिवसामध्ये केलेलं काम म्हणजे एका दिवसाला एक खड्डा. बघा, इथं मी एक्झाम्पल मध्ये खड्डे सांगतोय किंवा काही कुठलंही काम असेल तर एका दिवसामध्ये 5 दिवसामध्ये मी 5 खड्डे खणणार आहे, तर एका दिवसात मध्ये एक खड्डा मी पूर्ण करणार. मग एका दिवसामध्ये केलेलं काम जर आपल्याला काढायचं असेल तर बघा, नीट लक्ष द्या, एकूण खड्डे आहेत 5 आणि त्यापैकी मी एक खड्डा एका दिवसाला पूर्ण करणार आहे. मग असे मी किती दिवस काम करणार आहे? 5 दिवस काम करणार. म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळेल? बघा, डिनॉमिनेटर सेम आहे. 1 + 1 + 1 + 1 + 1 किती येईल? 5/5. म्हणजे आपल्याला आन्सर मिळाल 1. म्हणजे 1 वर्क. टू कंप्लीट 1 वर्क I require how many days? 5 days. And how much work completed in 1 day? आता 5 खड्डे मारायचे असं नाही म्हणत मी काय म्हणतो, आता मला एक काम करायचं, मग ते काम कोणतं का असेना, पण ते काम पूर्ण करायला मग किती दिवस लागतात? 5 दिवस लागतात. I require how much days? 5 days. Then what work will be done in 1 day? एका दिवसामध्ये किती काम झालं माझं? तर मला लागणारे दिवस आहेत 5 आणि 1 डे एका दिवसात केलेलं काम एवढं असणार आहे. 1/5 वर्क कंप्लीटेड इन 1 डे, वर्क कंप्लीटेड इन 2nd डे, वर्क कंप्लीटेड इन 3rd डे, वर्क कंप्लीटेड इन 5 डे, 1 2 3 4th डे अँड वर्क कंप्लीटेड इन 6th डे. मग टोटल वर्क माझं किती झालं? तर 1 वर्क कंप्लीटेड. आणि एक काम मी पूर्ण केलं. कोणतं होतं काम? 5 खड्डे मारायचे. आता कुठलंही असेल तर आपण एक सेंटेन्स वापरतो, एक काम आहे बरं का. काय काम आहे? कामगार असेल किंवा कुणी असेल तर आपण सांगतो की माझं एक काम आहे, एक काम आहे. मग समोरचा व्यक्ती म्हणतो की काय काम आहे? तर समोरचा व्यक्ती म्हटला की ठीक आहे, एक काम आहे,
इथून वस्तू इथं न्यायचे, मग इथून त्या 10 वस्तू न्यायचे, 15 न्यायचे. आपण 15 वस्तू न्यायचे का 10 वस्तू न्यायचे हा नंतरचा भाग, पण आधी सेंटेन्स काय वापरला आपण, एक काम आहे, वन वर्क. ते काम काय आहे हा भाग महत्वाचा नाही, कुठलंही काम असेल तर त्याला एकच काम म्हणायचं, वन वर्क. वन वर्क म्हणजे 5 खड्डे मारायचे, पण त्याला काय म्हटलं मी, एक काम. एक काम आहे, वन वर्क, एक काम. मग 5 दिवस मला लागतात. मग वर्क कम्प्लिटेड इन ईच डे, एका दिवशी केलेलं काम, 1/5 म्हणजे नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन वर्क 5 days. अँड वर्क कम्प्लिटेड इन वन डे, वन डे एका दिवसामध्ये काम पूर्ण होणार किती, 1/5. आणि टोटल जर केलं आपण तर आपल्याला वन वर्क कम्प्लीट झालेलं मिळेल, एक काम पूर्ण झालेलं मिळेल. हे तुमच्या जर लक्षात आलं असेल तर आपण मग 8th एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते 8th एक्झाम्पल कडे जाऊया. हे कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलं का, आलं नसेल तर माझ्या नंबरवर तुम्ही कॉल करा, मी पुन्हा एकदा रिपीट करेन. तर 8th एक्झाम्पल मध्ये काय आहे, पिंटू टेक्स 6 days. जे व्हिडिओ विद्यार्थी तुम्ही बघताय, बघत असताना तुमच्या समोर बुक असू द्या, जर नसेल तर व्हिडिओ पॉज करा आणि आधी पुस्तक घ्या समोर, पुस्तक उघडा आणि एक्झाम्पल बघा. 6th एक्झाम्पल, पिंटू टेक्स 6 days more than those of निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. पिंटू आणि निशू 2 पर्सन्स आहेत. आता मला एक खड्डा पूर्ण करायला 5 दिवस लागत असतील आणि तुम्हाला तेच जर खड्डा मारायला सांगितलं तर तुम्ही लहान आहे किंवा तुम्ही काम किती वेळ करता, तुमची कॅपॅसिटी काय त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे एखादं काम एका व्यक्तीला पूर्ण करायला इतके दिवस लागत असतील तर दुसऱ्या व्यक्तीला तेवढेच दिवस लागतील किंवा त्याच्यापेक्षा कमी लागतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त लागतील. मग इथं 2 पर्सन आहेत, एक पिंटू आणि निशू. आता पिंटू टेक्स 6 days more, त्याला 6 दिवस मोर लागतात म्हणजे जास्त लागतात टू कम्प्लीट सर्टन वर्क. मग कोणापेक्षा जास्त दिवस लागतात तर निशू. निशूला जेवढं काम करायला दिवस लागतात ना त्याच्यापेक्षा जास्त दिवस कोणाला लागतात, पिंटूला लागतात. असं तिथं सेंटेन्स दिलेलं आहे. पिंटू टेक्स 6 days more than those of निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क इफ दे वर्क टुगेदर. आता दोघं मिळून जर काम केले, एकच काम दोघं मिळून जर केले तर किती दिवस लागतात, दे फिनिश इट इन 4 days. तेच काम, जे काम करण्यासाठी पिंटूला 6 days मोर लागतात, जास्त लागतात, आणि निशूला जेवढे दिवस लागतात त्याच्यापेक्षा 6 दिवस पिंटूला जास्त लागतात. बट दोघं मिळून तेच काम, सेम वर्क एकाच वेळी जर करू लागले तर त्यांना फक्त 4 दिवस लागतात. दे रिक्वायर हाऊ मच डेज, 4 days. दे कम्प्लीट और फिनिश इट इन 4 days. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. आता प्रत्येकाने तेच काम वैयक्तिक करायचं ठरवलं तर मग निशूला किती दिवस लागतील आणि पिंटूला किती दिवस लागतील, असं त्यांनी साधा सोपा प्रश्न विचारलेला आहे. खूप सिंपल एक्झाम्पल आहे आणि आपण हीच मेथड वापरणार आहे. पहिल्यांदा कुणाला जास्त दिवस लागत आहेत, पिंटूला. कोणापेक्षा, डॅन वर्ड कोणाबरोबर आहे बघा, निशू बरोबर आहे. म्हणून निशूला काम करण्यासाठी लागणारे जे दिवस आहेत ते आपण एक्स कन्सिडर करूया. म्हणजे पहिला सेंटेन्स काय असेल, सपोज निशू टेक्स एक्स डेज. बघा, निशू टेक्स एक्स डेज टू कम्प्लीट वन वर्क, और टू कम्प्लीट वन वर्क नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड बाय निशू इज इक्वल टू एक्स डेज. असं आपण सेंटेन्स लिहिलं तरी चालेल. फर्स्ट सेंटेन्स काय असणार आहे बघा, सपोज निशू टेक्स complete one work. So therefore, आता निशूला एक्स दिवस लागतात, मग पिंटूला निशूपेक्षा 6 days मोर म्हटलेलं आहे. मग सेकंड सेंटेन्स काय असेल, सेकंड
सेंटेन्स असेल डेज टेकन बाय. सो देअरफॉर डेज टेकन बाय पिंटू टू कंप्लीट same work is equal to x plus 6 days. Days taken by पिंटू टू कंप्लीट सेम वर्क. सेम वर्क पूर्ण करायला पिंटूला काय लागतात, x plus 6 days मोर लागतात. मग आता बघा, वर्क कंप्लीटेड by Nishu in 1 day. By Nishu in 1 day. एका दिवसामध्ये निशू किती काम करेल, तर 1/x1. निशू 1 day मध्ये एका दिवसामध्ये किती काम पूर्ण करेल, 1/x1. So therefore, work completed by Pintu in 1 day. एका दिवसामध्ये मग पिंटू किती काम करेल, तर त्याला x plus 6 days लागतात. मग 1 day मध्ये 1/x plus 6 वर्क तो पूर्ण करेल. लक्षात येतं का बघा, 1/x plus 6 एवढा वर्क पिंटू 1 day मध्ये कंप्लीट करेल. बोथ टेक number of days to complete same work. तेच काम पूर्ण करायला दोघांना मिळून किती दिवस लागतात, 4 days. मग आता दोघांना मिळून किंवा दोघं मिळून एका दिवसात किती काम करतील. सो देअरफॉर वर्क कंप्लीटेड by both in 1 day. एका दिवसामध्ये किती काम पूर्ण होईल त्यांच्याकडनं, तर ते होणार 1/4. लक्षात येतं का बघा, निशूला x days लागतात एक वर्क पूर्ण करायला, म्हणून तिनं एका दिवसात केलेलं काम 1/x. पिंटूला तेच काम करायला x plus 6 days लागतात, म्हणून त्याने एका दिवसात केलेलं काम 1/x plus 6. आणि दोघांना मिळून ते वर्क कंप्लीट करायला 4 days लागतात. मग दोघं मिळून एका दिवसात किती वर्क कंप्लीट करतील, 1/4. सो देअरफॉर बाय गिवन कंडिशन, आता कंडिशन काय बघा, निशूनं एका दिवसात केलेलं काम 1/x plus पिंटूनं एका दिवसात केलेलं काम आणि दोघं मिळून एका दिवसात केलेलं काम 1/x plus 6 is equal to 1/4. This is the condition given in the example, and we write this like this in mathematical sentence. 1/x plus 1/x plus 6 is equal to 1/4. हे लक्षात येतं का बघा, आपल्याला 4 दिवस दोघांना मिळून दिलेलं आहे, बट आपण काय करतो, एका दिवसाचा विचार करतो. एका दिवसामध्ये आता दोघं मिळून एका दिवशी काम करू लागले. आज ते काम करतायत निशू आणि पिंटू. मग आज निशूने किती काम केलं, पिंटूने किती काम केलं, आणि दोघं मिळून आज किती काम केलं. तर निशूने आज किती काम केलं, निशूने केलं 1/x. पिंटूने किती केलं, 1/x plus 6. आणि दोघं मिळून किती करतायत, 1/4. कारण दोघांना मिळून किती दिवस लागतायत, 4 days लागतात, म्हणून इथं 1/4.
हे लक्षात आलं का? आता सिम्प्लिफाय करूया. नाही एक्स इंटू एक्स प्लस सिक्स एक्स प्लस सिक्स एक्स इंटू वन एक्स इक्वल टू वन अपॉन एक्स प्लस एक्स टू एक्स प्लस सिक्स अपॉन एक्स इंटू एक्स इंटू सिक्स सिक्स एक्स इज इक्वल टू वन अपॉन क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. इंटू फोर इज इक्वल टू वन इंटू एक्स स्क्वेअर प्लस हे डिनॉमिनेटर साइडला घेईल. फोर इंटू एक्स इंटू सिक्स 24 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स. राइट साइडला घेऊन जाऊया. एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स minus 8x minus 24 is equal to 0. Then we get the equation x square 6x मधून 8x minus केल्यानंतर 2x minus 24 is equal to 0. हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फॅक्टरायझेशन मेथडने करूया. मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि त्या दोन नंबरचं सम पाहिजे. मिडल टर्मचं कोएफिशियंट निगेटिव्ह. पटकन आपल्याला दोन्ही फॅक्टर मिळतात. 4 जा 24 6 ला निगेटिव्ह साइन दिलं तर 4 मायनस 6 निगेटिव्ह 2 4 इंटू निगेटिव्ह 6 निगेटिव्ह 7. So therefore x square minus 6x plus minus 24 is equal to 0. मिडल टर्म निगेटिव्ह 2x जे आहे त्याला आपण स्प्लिट केलं आणि सेपरेट केलं. त्याचे दोन ग्रुप तयार करायचे आहेत आपल्याला. 6x 2x minus 24. फर्स्ट ग्रुप मध्ये x कॉमन आहे. x minus 6 2 आणि 24 ला 2 ने डिवाइड करा मायनस 1 नाही इथे 4 पाहिजे. 4 6 ला 20. Then we get the 2 bracket x minus 6 x plus 4 is equal to 0. So therefore x is equal to positive 6 x minus 6 is equal to 0 or x plus 4 is equal to 0. X is equal to positive 6 or x is equal to negative 4. आता वर्क कंप्लीट करायला लागणारे डेज जे आहेत ते निगेटिव्ह असतील का? कधी निगेटिव्ह नसणार आहेत. बट days should not be negative. So therefore x is equal to negative 4 is invalid. आता आपण x कोणाला कन्सिडर केलं होतं? x कन्सिडर केलं होतं निशूसाठी. सो देअरफॉर सेंटेन्स काय दिलेलं आहे बघा. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कंप्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. दोघं एकटे तेच काम जेव्हा करणार आहेत तेव्हा किती डेज लागतील? सो देअरफॉर निशू takes x is equal to 6 days to complete same work.
and Pintu takes x plus 6, sorry x plus किती होता हा x plus 6 is equal to 6 plus 6 is equal to 12 days to complete same. म्हणजे निशूला ते वर्क कंप्लीट करायला 6 days लागतील आणि पिंटूला तेच काम करायला 6 plus 6 दॅट इज 12 days लागतील. या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. जेव्हा जेव्हा वर्कशी रिलेटेड एक्झाम्पल येतील तेव्हा तुम्ही काय करणार आहे, फर्स्ट राईट डाऊन वर्क कंप्लीटेड इन 1 day. 1 day तुम्हाला किती का दिवस देईल आहेत त्यांनी, 4 days देतील, 10 days देतील, काही देतील, बट तुम्हाला 1 day मध्ये पूर्ण होणारं काम जे आहे ते जर तुम्ही लिहिलात, 1 day वर्क कंप्लीटेड इन 1 day बाय निशू, वर्क कंप्लीटेड इन 1 day बाय पिंटू अँड वर्क कंप्लीटेड इन 1 day बाय बोथ, दोघांना मिळून 4 दिवस लागतात, पण एका दिवसामध्ये दोघांकडून होणारं काम असणार आहे 1/4. आणि या पद्धतीने इक्वेशन तयार होईल. नंतर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, पॉज करा व्हिडिओ आणि राईट डाऊन करा, लिहून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तोपर्यंत तुम्ही नेक्स्ट एक्झाम्पल रीड करा. काय दिलेलं आहे, व्हेरी सिंपल एक्झाम्पल इज देअर. नेक्स्ट एक्झाम्पल, 9th एक्झाम्पल. Ninth example is related with the division operation. डिव्हिजन ऑपरेशन जे दिलेलं आहे त्या डिव्हिजन ऑपरेशनशी रिलेटेड आहे. आता एक सिंपल डिव्हिजन ऑपरेशन जे आपण 5th स्टँडर्ड मध्ये शिकलो ते मी तर एक सिंपल एक्झाम्पल घेतो. 11 डिवायडेड बाय 3. 11 ला जर आपण 3 डिवाइड केलं, 3 3 जा 9, 11 minus 9. और अपन थोड़ा सा वेगळा एग्जाम्पल लिया, 14 लिया. टी 4 का 12, 14 minus 12 2. आता बघा, ईच नंबर ला आपण एक पर्टिक्युलर लेबल दिलेलं होतं. 4 इज कॉल्ड एज क्वोशंट, 3 इज कॉल्ड एज डिवायझर, 14 इज कॉल्ड एज डिवायडन अँड 2 इज कॉल्ड एज रिमाइंडर. क्वोशंट, डिवायडन, डिवायझर अँड रिमाइंडर यांच्यामध्ये रिलेशन असणारा एक सेंटेन्स तुम्हाला आठवतं का बघा. सेंटेन्स होतं काय सेंटेन्स, डिवायडंट इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. एक मिनिट, आठवत आहे, डिवायडंट इज इक्वल टू क्वोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. मग डिवायडरची व्हॅल्यू आपण 14 इथं पुट केली तर इज इक्वल टू क्वोशंट आहे 4, डिवायझर आहे 3 प्लस रिमाइंडर आहे 2. बघा, 4 3 जा 12 प्लस 2, 4 3 जा 12 प्लस 2 14. आणि हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सचा यूज करून आपल्याला 9th एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. काय बघा, 9th एक्झाम्पल वाचूया. इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर, क्वोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर अँड रिमाइंडर इज 1. फाइंड क्वोशंट अँड डिवायझर. आता नंबर म्हणजे आपल्याला डिवायडंट दिलेला आहे. डिवायडंट कोण दिलेला आहे, डिवायडंट आहे 460. डिवायडंट कोण आहे बघा, 460. क्वोशंट
डिवायडेड बाय नॅचरल नंबर. क्वेश्चन दिलेलं नाही म्हणजे आपल्याला एक्स कन्सिडर करावं लागेल. क्वेश्चन एक्स कन्सिडर करावं लागेल. नॅचरल क्वेश्चन इज 6 more than 5 times the divisor and remainder is 1. Sorry. Quotient and divisor and remainder यांच्यामधलं रिलेशन दिलेलं आणि रिमाइंडर त्यांनी दिलेलं आहे 1. बट क्वेश्चन काय म्हटलेलं आहे? क्वेश्चन इज 6 more than 5 times the divisor. क्वेश्चन हे डिवायझर पेक्षा 6 more than 5 times than डिवायझर. मग आता दॅन हे वर्ड कोणाशी रिलेटेड आहे? डिवायझर. त्यामुळे आपण या एक्झाम्पल मध्ये काय कन्सिडर करणार आहे? डिवायझर कन्सिडर करायचं आहे. एक्झाम्पल केअरफुली रीड करा, कारण एक्झाम्पल मध्ये एक्स कन्सिडर कोणाला करायचंय हेच आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला काय म्हणलं, क्वेश्चन एक्स कन्सिडर करावं लागेल नाही, तर सेंटेन्स नीट रीड करा. तर क्वेश्चन अँड डिवायझर यांच्यामधलं रिलेशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? क्वेश्चन इज 6 more than 5 times than the divisor. म्हणजे क्वेश्चन हे 6 ने मोर आहे, म्हणजे नुसतं 6 ने मोर नाही, आणखीन काय 5 टाइम्स ऑफ द डिवायझर. त्याचं 5 टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय बाय 5, म्हणजे त्याचं 5 टाइम्स प्लस 6. 5 टाइम्स प्लस 6 इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला? क्वेश्चन मिळणार. म्हणून इथं आपल्याला डिवायझर कन्सिडर करावं लागेल. त्यामुळं नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9. सपोज divisor is equal to x. So therefore quotient काय मिळेल? मग quotient is 6 more 5 times divisor. 5 times divisor more 6 plus 6. 5 plus 6 हे आपल्याला काय मिळेल? क्वेश्चन मिळेल. त्यानंतर डिवायडन्स काय दिलेलं आहे बघा. डिवायडन्स दिलेलं आहे 460 अँड रिमाइंडर किती दिलेलं आहे? 1. रिमाइंडर 1 दिलेलं आहे, पुढे त्यांनी दिलेलं आहे बघा. अँड रिमाइंडर इज 1. फाइंड क्वेश्चन अँड डिवायझर. आता आपल्याला माहित आहे, वी नो. काय माहित आहे आपल्याला? तर तो फॉर्म्युला माहित आहे. काय माहित आहे? डिवायडंट इज इक्वल टू क्वेश्चन इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. आर म्हणजे रिमाइंडर लक्षात ठेवा. आर म्हणजे रिमाइंडर. आता व्हॅल्यू पुटअप करूया. डिवायडंट किती आहे बघा? 460 इज इक्वल टू क्वेश्चन 5x प्लस 6 इंटू एक्स प्लस रिमाइंडर किती आहे बघा? 1. सिम्प्लिफाय करा. लेफ्ट साइडला काय ज्यादा काम नाही. x इंटू 5x 5x स्क्वेअर, x इंटू 6 6x प्लस 1. सर्व टर्म आपण राइट साइडला और 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1 460 राइट साइडला गेले मायनस 460 इज इक्वल टू. हे मायनस इथं करून 0 जे आहे ते राइट साइडला लिहिलं आणि सगळे टर्म आपण लेफ्ट साइडला लिहिलं. सो देअरफॉर 5x स्क्वेअर प्लस 6x 460 मधून 1 सबट्रॅक्ट करा, मायनस आहे, मग आपल्याला काय मिळेल? 599 इज इक्वल टू 0. आता बघा, मल्टिप्लिकेशन पाहिजे 599 इंटू 5 अँड मिडल टर्मचा कोइफिशियंट आहे 6. असे दोन फॅक्टर तुम्हाला अर्ध्या मिनिटाचं 15 सेकंदचं टायमिंग देतो आणि तुम्ही फाइंड आउट करा काय काय मिळेल.
सबट्रॅक्शन पुन्हा एकदा बघा. 1 - 460 आहे, 459. बघा फॅक्टर्स मल्टिप्लिकेशन काय पाहिजे बघा. 459 into 5. 459 into 5. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार ना, आणि मिडल टर्मचं कोएफिशियंट आहे 6. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येतं ते आपण बघणार. आपण अगोदर फॅक्टर मिळवूया. 459 चे फॅक्टर्स काय काय मिळतील बघा. त्याला आपण 3 ने जर डिवाइड केलं, 3 into 3 1 जा 3, 3 5 जा 15, 3 3 जा 9, 3 into 153 केलं की 459 मिळेल इंटू. आता आपण यांचे जर पेअर्स तयार केले तर आपल्याला त्या दोन नंबरचं सम ऑर सबट्रॅक्शन 6 मिळत नाही. म्हणजे बघा 459 - 5 केल्यानंतर 6 मिळत नाही. मग पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, या 153 चे फॅक्टर मिळवावं लागतील. 3 into 153 चे फॅक्टर पुन्हा 3 ने डिवाइड करता येईल याला. 3 5 जा 15, 3 1 जा 3 into 5. हे दोघं आणि हे या तिन्ही फॅक्टरचं जर मल्टिप्लिकेशन केलं, 3 3 जा 9, 9 5 जा 45, 45 into 51 केल्यानंतर मल्टिप्लिकेशन एवढं मिळेल, एवढंच मिळणार आहे. आणि बघा 51 into 45 केला, 51 into 45, तर तुम्हाला 51 - 45 केल्यानंतर आपल्याला 6 मिळेल. लक्षात येते का. मिडल टर्म आपल्याला 6 मिळण्यासाठी आपल्याला दोन फॅक्टर मिळाले, 51 and 45. So therefore 5x square plus 51x minus 45x minus 459 is equal to 0. हे 51 and 45 आपण फाइंड आउट कसं केलं तिथं दिलेलं आहे. मी पुन्हा ते दोन्ही फॅक्टर्स लिहिणार नाही. या दोघांमध्ये कॉमन नीट काढा. काय निघतं बघा. फाईव्ह आणि 51 या दोघांना x ने 5 ने डिवाइड करता येत नाही. दोघांमध्ये x कॉमन फॅक्टर आहे. सो देयरफॉर x in bracket 5x plus 51 minus 45 in bracket x plus 459 ला आपण 45 ने डिवाइड केलं की आपल्याला काय मिळणार आहे 51. 45 into 51 केल्यानंतर 459 मिळणार आहे. आणि साइन इथलं पॉझिटिव्ह का, निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह केल्यानंतर आपल्याला निगेटिव्ह मिळेल. सो देयरफॉर फर्स्ट ब्रॅकेट 5x plus 51, सेकंड ब्रॅकेट x minus 45 is equal to 0. So therefore 5x plus 51 is equal to 0 or x minus 45 is equal to 0. 5x is equal to negative 51, x is equal to negative 51. इकडे काय मिळेल, x is equal to 45. आता आपल्याला डिवायझर इज नॅचरल नंबर म्हटलेलं आहे. क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, डिवायझर इज नॅचरल नंबर म्हटलेलं आहे. मग x इज इक्वल टू निगेटिव्ह 51/5 हे नॅचरल नंबर आहे का? Negative 51/5 is not natural number. So therefore x is equal to negative 51/5 is invalid. हे चुकीचं आहे, इनव्हॅलिड आहे. सो therefore डिवायझर इज इक्वल टू, कारण आपण डिवायझर x कन्सिडर केलं,
डिवायझर x इज इक्वल टू किती मिळालं 45 अँड क्वेश्चनला काय म्हटलं होतं आपण 5x + 6 दॅट इज 5 × 45 + 6 किती मिळालं बघा 5 5 = 25 कॅरी 2 5 4 = 20 + 2 22 + 6 द सम इज 231. या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आणि डिवायझर आणि क्वेश्चन एक मिनिट काहीतरी मिस्टेक झालं सॉरी इथं 45x - 459 459 ला 45 ने डिवाइड केल्यावर 51 येत नाही त्यामुळे इथं कॉमन दोघांमध्ये काय निघेल तर या दोघांमध्ये कॉमन 45 अँड 459 या दोघांमध्ये कॉमन आपल्याला काय मिळेल 45 मिळणार नाही या दोघांमध्ये कॉमन मिळेल आपल्याला 9 9 ने 45 ला डिवाइड करता येईल आणि 9 ने 459 ला डिवाइड करता येईल म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा x इन ब्रॅकेट 5x + 51 - 9 5x बिकॉज मगा दोन्ही ब्रॅकेट सेम आले नव्हते 9 ने आपल्याला 45 ला डिवाइड करता येईल इथं 9 कॉमन निघेल 9 इन ब्रॅकेट 5x - 51 is equal to 0. So therefore 5x + 51 is equal to second bracket x - 9 is equal to 0. x + 51 is equal to 0 or x - 9 is equal to 0. डिवायझर x इज इक्वल टू काय मिळेल 9 अँड क्वेश्चन काय मिळेल बघा क्वेश्चन मिळेल क्वेश्चन काय आहे 5x + 6 that is 5 × 9 + 6 that is 45 + 6 is equal to 50. बघा या दोघांमध्ये कॉमन काय मिळेल तर या दोघांमध्ये कॉमन 9 आहे 45 अँड 459 मध्ये कॉमन 9 मिळतात या पद्धतीने सॉल्व्ह करायचंय नंतर तुम्ही लिहून घ्या आणि फॅक्टर्स मिळवताना केअरफुली काम करा 10th एक्झाम्पल आपण सोडूया 10th एक्झाम्पल मध्ये काय आहे इन अ ऍडजॉइनिंग फिगर दिलेलं आहे आता ही फिगर कशाची आहे तर फिगर आहे ट्रॅपेझियम आणि एक्झाम्पल तुम्ही जेव्हा रीड करता तेव्हा तुम्हाला तिथे एक वर्ड दिसतंय एरिया ऑफ द ट्रॅपेझियम फॉर्म्युला माहित आहे व्हॉट इज द एरिया ऑफ द ट्रॅपेझियम
area of the trapezium is equal to 1/2 into sum of length of parallel side into height. हे ट्रॅपेझियम आहे PQRS. सपोज मी आता मुद्दाम लेबल वेगळं घेतो आणि याचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला काय 1/2 इंटू सम ऑफ पॅरल साइड PS अँड QR या दोन्ही पॅरल साइडच्या लेंथचं सम PS प्लस QR इंटू हाईट. सपोज इथं आपल्याला हाईट दिली PT, तर PT इज हाईट ऑफ धिस ट्रॅपेझियम. आणि तुम्हाला हा फॉर्म्युला जर लक्षात आला असेल तर तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे फिल इन द एम्प्टी बॉक्सेस म्हटलेलं आहे ते तुम्ही कंप्लीट करू शकता. व्हॅल्यू पुटअप करा. मी डायरेक्ट फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन 10th एक्झाम्पलमध्ये बाकी सगळं काम तुम्हाला करायचंय. पुस्तकं तुमचे ओपन आहेत. आपण बॉक्सेस फिलअप करूया आणि डायरेक्ट आपण काय करणार आहे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतं ते मी फक्त इथं तुम्हाला सॉल्व्ह करून सांगणार आहे. काय काय म्हणलेलं बघा. सोल्युशन आधी आपण एक्झाम्पल रीड करूया. इन द ऍडजॉइनिंग फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. AB parallel to CD and its area is 33 centimeter square or square centimeter. From the information given in the figure, find the length of all sides of the quadrilateral ABCD. Fill in the empty boxes to get the solution. Solution: quadrilateral ABCD is a trapezium AB parallel to CD. Next काय म्हटलेलं बघा. Area of quadrilateral ABCD is equal to 1/2 in bracket AB plus CD. बघा इथं जसं आपण PS plus QR केलं तसं तिथं काय येणार AB plus CD इंटू बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये हाईट कोण आहे बघा. इथं हाईट आहे PT आणि क्वेश्चन मधल्या फिगर मध्ये हाईट कोण आहे AM. म्हणजे फर्स्ट बॉक्स मध्ये काय येईल AM. व्हॅल्यू पुटअप करा. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD 33 इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट x प्लस 2x. बघा ही व्हॅल्यू QR ची काय दिलेली आहे x प्लस 2x बेस आहे आणि PS पॅरलल साइड अपोजिट हे दिलेलं आहे किती AB ची व्हॅल्यू दिली नाही x प्लस 2x प्लस 1. AB ची व्हॅल्यू ऍक्च्युअली काय द्यायला पाहिजे होतं x द्यायला पाहिजे अँड 2x प्लस 1 इंटू हाईट AM काय दिलेलं आहे बघा AM दिलेलं आहे x मायनस 4. ठीक आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. व्हॅल्यू पुटअप केलेलं आणि नेक्स्ट स्टेप आपण सिम्प्लिफाय करूया. काय काय दिलेलं आहे बघा. 33 एरिया 1/2 इंटू AB दिलेला आहे x प्लस 2x प्लस 1 इंटू हाईट AM दिलेला आहे x मायनस 4. तुला लेफ्ट साइडला आणूया आपण 33 इंटू 2 इज इक्वल टू 3x प्लस 1 इन ब्रॅकेट x मायनस 4. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन काय तयार होतं बघा. 33 इंटू 2 66 3x इंटू x 3x स्क्वेअर 3x into 4 negative 12x 3 4 the 12 1 into x 1 into negative 4 3x square x minus 12 11x negative 4 66 आपण राईट साइडला घेऊन गेले निगेटिव्ह लेफ्ट साइडला कोण राहिला बघा 0 3x square minus 11x 66 minus 4 दोघांची साइन निगेटिव्ह आहे हे मिळणार निगेटिव्ह 7. आता बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहूया आपण 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस 70 इज इक्वल टू 0. निगेटिव्ह 70 इंटू 3 निगेटिव्ह 70 इंटू 3 निगेटिव्ह 210 आणि मिडल टर्मचा कोएफिशियंट आहे निगेटिव्ह 11. मग फॅक्टर काय काय मिळतील बघा. 21 इंटू 10 केला 210 21 ला निगेटिव्ह साइन द्या आणि
टेनचं साईन पॉझिटिव्ह असेल म्हणजेच आपल्याला फॅक्टर्स काय काय मिळतील 3x² मायनस 21x प्लस 10x मायनस 70 इज इक्वल टू 3. ग्रुप तयार करा. 3 आणि 21 ला 3 ने डिवाइड करता येईल. 3x कॉमन निघेल. x इन ब्रॅकेट 3 7 ला 23 प्लस 10 and 70 ला 10 ने डिवाइड करता येईल. x मायनस 7 10 7 ला 70 इज इक्वल टू 0. तर या पद्धतीनं तुम्ही नेक्स्ट x ची व्हॅल्यू फाइंड आउट केला. एक व्हॅल्यू तुम्हाला निगेटिव्ह मिळेल आणि जी व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे लेंथ शुड नॉट बी निगेटिव्ह. x ची जी पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू यूज करायची आहे. बाकीचे तुम्ही बॉक्सेस कंप्लीट करा आणि AB ची व्हॅल्यू दिलेली आहे x, CD ची व्हॅल्यू दिलेली आहे 2x प्लस 1 ही x ची व्हॅल्यू पुटअप करा आणि ते बॉक्सेस कंप्लीट करा. फक्त आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार आहे तेवढं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. बाकीचं तुम्ही बॉक्सेस कंप्लीट करा. पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आधी सर्व चॅप्टर आपण कंप्लीट करूया. नंतर प्रॉब्लेम सेटकडे जाणार आहे. प्रॉब्लेम सेट तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. प्रॉब्लेम सेट मधल्या कुठल्या एक्झाम्पलमध्ये जर प्रॉब्लेम असेल अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ दाखवा. याच ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.